हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहे जुईनगरचे गणपती बघायला। तर आता आपण जाऊया। तर कालच मी जुईनगरला आलो कारण माझा मामा गावाला गेलाय, त्यामुळे आम्ही इथे आजीसोबत थांबलो आता। तर आता आम्ही चाललोय, इथे जुईनगरचा राजा आहे तर तिकडे पण आपण दर्शन घ्यायचं आहे। तर याच गल्लीमध्ये आता 2-3 गणपती आहेत, ते पण बघायचे आपल्याला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण सगळ्या बाप्पांचे दर्शन होईल जुईनगरमधल्या। आता आपण पहिल्या बाप्पाच्या इथे आलो आहे, तर इकडे पण मूर्ती खूप मोठी आहे आणि डेकोरेशन पण चांगलं केलं आहे। आणि आज खूप गर्दी पण आहे कारण इथे आज ते संगीत खुर्ची वगैरे ते सगळे गेम चालू आहे। तर आता आपण जाऊया जुईनगरच्या राजाच्या इथे दर्शन घ्यायला। तर इथून जवळच आहे, ते बघा तुम्हाला समोर दिसतच असेल जुईनगरचा राजा, तुम्हाला दिसत असेल इथून झूम करून पण जुईनगरचा राजा। आता आपण तिकडे पण जाऊया लगेच। तिकडे काही जास्त गर्दी दिसत नाही, खालीच आहे, तर लवकर दर्शन पण होईल आपलं। जुईनगरचा राजा पटापट आता आम्ही दर्शन करतो आणि तुम्ही पण करा व्हिडिओच्या याने, म्हणजे तुमचं पण दर्शन होऊन जाईल व्हिडिओ बघूनच। तर हा बघा, हा आहे आपला जुईनगरचा राजा। खूपच छान अशी मूर्ती आहे असं बसलेली, खूप चांगलं वाटतं। असं गणपती पण दिसायला एकदम भारी वाटतं। तर आतापर्यंत आपले 2 बाप्पांचे दर्शन घेऊन झाले आणि आता आपण 3ऱ्या बाप्पाच्या इथे आलोय दर्शन घ्यायला। तर इथे पण दर्शन घेऊया आपण लवकर। तर इथे भरपूर लाइटिंग केली आहे, तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल, आणि इथे पण समोर असे गेम वगैरे चालू आहे। आपण आता जाऊया दर्शन घ्यायला आणि आता आपण आलोय मंडपात, जाऊया आता आतमध्ये। हे बघा असं थीम केलंय, असं गुफेसारखं जरा एंट्रीला, आणि आत पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघा। मासे वगैरे सोडले आहेत इथे डेकोरेशनच्या इथे, आणि हे 4 स्तंभ दाखवलेत, एक कलयुग, द्वापार, त्रेता आणि सतयुग। तर आता बाकीचे 3 खांब असे तुटलेले दाखवले आणि एक कलयुगचा खांब तेवढा दाखवला। आणि हे बघा, फिश पण खूप असे चांगले वाटतात इथे, आणि मूर्ती पण खूप चांगली आहे भरपूर। आता आपण दर्शन घेऊया बाप्पांचे। तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा। तिथं परत एकदा बघ। बाप्पाचे डेकोरेशन बघायचे, कलयुग, 4 खांब दाखवले, 4 कलयुग आहे, त्याच्या मागे कोणतं सतयुग दाखवलं आहे। मैं ढूंढता उसको। द्वापार युग आहे आणि मागे त्रेता युग, आणि खाली असं राक्षस वगैरे। तर आता आपले 3 बाप्पांचे दर्शन घेऊन झाले आणि आता आपण 4थ्या बाप्पाच्या इथे आलोय। तर हे पण जुईनगरमध्येच आहे, गणेश मैदानमध्ये। तर आता इथून दर्शन घेऊन आता मी घरी जाणार आहे। इथे पण खूप चांगलं असं डेकोरेशन केलं आहे, सिम्पलच आहे पण चांगलं वाटतंय। आता आपल्या जुईनगरमधले 4 गणपतीचं दर्शन घेऊन झालं आहे। ते मोठे मोठे गणपती होते, मला आता मी सगळे दाखवले आणि आता मी चाललो आहे घरी। आता थोडे दिवस मी मामाच्या इथे चाललो आहे, कारण मामा गावाला गेला आहे, तर आजी इकडे आहे ना जुईनगरला, त्यामुळे आम्ही इथे आलो आता राहायला। कालच आलो, आता 6-7 तारखेपर्यंत इथे थांबणार, मग तेव्हा मामा येईल आमच्याकडे, त्याच्यानंतर कुर्ल्याला। आता मी चाललो आहे घरी, तर आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये। आता नेहमी ब्लॉग येत जातो,
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा.